प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो, आपला देश महासत्ता बनवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत। आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हे जे सेवा पंधरवडा सुरू करतोय, किंवा ही जबाबदारी पूर्ण करायची संधी भेटे, या जिल्ह्याच्या लोकांच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एकही प्रश्न मी ठेवणार नाही, ही मानसिकता ठेवून, ही जिद्द ठेवून मी रोज कामाला येते, मी रोज कामाला येते। कुठलाच प्रश्न ठेवायचा नाही, सगळ्या प्रश्नाचे मार्ग काढायचे, प्रत्येक प्रश्नावर हात टाकायचा। बघा, सांगा काय होऊ शकतो ह्याच्यामध्ये। मी मंत्रालयामध्ये असतो, असंख्य वेळी कलेक्टर मॅडम असतील, आमचे एसपी असतील, आमचे तहसीलदार असतील, प्रांत असतील, कित्येक लोकांना फोन येतो, काय करायचं सांगा, मार्ग सांगा, कसं करू शकतो ते सांगा। मिळाली आहे जबाबदारी, आज आहे उद्या नाही, पण जोपर्यंत आज जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, मार्ग काढण्याची ताकद अगर माझ्याकडे असेल तर मग लोकांना खाली हात मी माझ्याकडून जायला देणार नाही, ही मानसिकता ठेवून आज मी माझ्या पद्धतीचा प्रवास करतो। काही लोकांना चाव्या मिळाल्या आहेत, आमच्या ज्या भगिनी होत्या आरोग्य सेविका म्हणून त्यांचा प्रश्न प्रलंबित होता, मग आमच्या चिमुटकरजी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवला। तुम्ही प्रत्येकाचे आज चेहरे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये वातावरण जरा त्यांना विचारा। हातात दाखले घेतल्यानंतर जेव्हा आपल्या घराकडे जातील, हातातल्या चाव्या घेऊन, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या चाव्या ते घेऊन जेव्हा आपल्या घराकडे जातील, तुम्ही विचार करा, दिवाळी ऑक्टोबरला येत असेल, पण खरी दिवाळी आज त्यांच्या घरी साजरी होणार, हे फक्त ना फक्त आदरणीय पंतप्रधानांमुळे।